सावित्री मावशींनी मीराला कालच सांगितलं होतं त्या उद्या कामानिमित्त बाहेर जाणार आहेत असं. त्या नव्हत्या म्हणून आज मीरा छान फ्रेश होऊन किचनमध्ये देवसाठी ब्रेकफास्ट बनवत होती. त्याच्यासाठी ब्रेकफास्ट बनवताना तिला खूप छान वाटत होतं. आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीसाठी काहीतरी करत आहे अशी फिलिंग येत होती तिच्या मनात. देव झोपेतून उठून किचनमध्ये आलेला. त्याची झोप पूर्ण नव्हती झाली. केस विस्कटलेले, कपाळावर आलेले. मीराला किचनमध्ये पाहून तो तिच्या जवळ आला. मीरा, आवाज दिला त्याने तिला. मीराने त्याला एक नजर पाहिलं आणि ती तिचं काम करू लागली. पण मनात त्याला पाहून म्हटली स्वतःलाच, देवला पाहिलं की खूप छान वाटतं मला. असं का वाटतं मला? तेव्हाच देव म्हटला, मीरा ब्रेकफास्ट बनवतेस? हो, ती बोलली. सावित्री मावशी कुठे आहे? तू का काम करत आहेस? मावशी आज बाहेर गेल्या आहेत म्हणूनच मी आपल्या दोघांसाठी ब्रेकफास्ट बनवत आहे. मी मदत करू? देव बोलतो. मीरा हलकं हसत बोलली, तुम्ही काय मदत करणार? तुम्हाला येतं का किचनमध्ये काम करता? तू सांगून तर बघ, देव बोलतो. ठीक आहे देव, तुम्ही कॉफी बनवा, ती बोलते. मीराला त्याचं जवळ असणं लईच भारी वाटत होतं. त्याचं असं आसपास राहणं, त्याचं बोलणं तिला आवडत होतं. हवं हवंसं वाटत होतं. पण तिला कबीर आठवला की ती डिस्टर्ब होत असे. भीती वाटत होती पुन्हा नव्याने अशा भावना मनात आणायला. ती स्वतःच्या भावनांवर कंट्रोल करू पाहत होती आता. मी देवविषयी काय विचार करते? मी देवच्या लायक तरी आहे का? माझ्या मनात येणारे देवचे विचार वेळीच काढून टाकायला हवेत मला. खरं तर देव कबीरसारखा बिलकुल नव्हता. तो वेगळाच होता. ती देवच्या विचारात हरवली असतानाच ऑमलेट जळण्याचा वास आला. तिच्या हातावर त्याने हात ठेवला पटकन. तिचा हात पकडून त्याने ऑमलेट पलटी केलं. तेव्हा ती भानावर आली आणि त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने तिच्या पोटात गोळा झाला. देव, ती म्हणाली. तिचे श्वास वाढलेले. देव तिलाच बघत होता आता. तो मागे उभा राहून सुद्धा तिचा लाजलेला गुलाबी चेहरा इमॅजिन करत होता मनात आणि गालात हसत होता. तो त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर टेकवून तिच्या पोटावर एक हात ठेवून तिला जवळ मिठीत घेत तिच्या कानाजवळ म्हणतो, मीरा, लक्ष कुठे आहे तुझं? बरं झालं ऑमलेट जास्त जळालं नाही. ती गोंधळलेलीच होती अजून. पुन्हा ती म्हणते, देव, तिला काय म्हणायचं आहे ते समजून तो तिचा हात सोडून तिच्यापासून बाजूला होऊन ओट्याला पाठ ठेवून उभा राहतो. कारण आता त्याला समोरून तिचा ब्लश करणारा गुलाबी चेहरा पाहायचा होता. खरंच ती खूप लाजून गोरीमोरी झालेली, तिला काही सुचत नसल्यासारखी. तिच्या डोळ्यांमध्ये खूप साऱ्या प्रेमभावना दाटून आलेल्या ते कळलं त्याला. तुम्ही प्लीज बाहेर थांबता का? मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट आणते. ती त्याच्याकडे न पाहताच खाली मान घालून बोलते. तो तिच्याकडे एकटक पाहून तिचं ब्लश करणं नजरेत भरून घेत होता जणू. तो काहीच बोलत नाही ते पाहून तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो भान विसरून तिलाच पाहण्यात हरवलेला. ती त्याला आवाज देते, देव. तसं तो भानावर एक, हा, तू काही बोललीस का मला? तिला विचारतो. देव, तुम्ही प्लीज बाहेर जाता का? मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट आणते, ती म्हणते. तसा तो नाही नको एवढ्यात. पहिला मी फ्रेश होऊन येतो मग करतो ब्रेकफास्ट बोलून त्याच्या रूममध्ये निघून जातो. काही वेळांनी ब्रेकफास्ट करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसतात दोघे. देव म्हणतो, आज तुझा पहिला दिवस आहे जॉबचा मीरा. ब्रेकफास्ट करून लवकर रेडी राहा. मी तुला माझी पर्सनल असिस्टंट म्हणून अपॉइंट केलं आहे. काय? ती आश्चर्याने म्हणते. अतिशय खुश होते ती. खरंच मी आजपासून जॉबला जाणार, ती म्हणते. हो, देव म्हणतो. थँक्स देव बोलून तिथे न थांबता ती पटकन तयार व्हायला रूममध्ये निघून जाते. देव त्याचा आवरून तिच्या येण्याची वाट पाहत हॉलमध्ये उभा असतो. देव, ती त्याला आवाज देते. मीरा खूप छान तयार होऊन देवसमोर आलेली. देव वळून तिच्याकडे पाहतो तर तिला पाहतच राहतो.
तिच्यावरची त्याची नजर हटतच नव्हती. ती खूपच सुंदर दिसत होती. देव निघायचं का ती म्हणते तसा तो भानावर येतो. हो चल म्हणतो. देव मनातच ही मुलगी मला पागल करून सोडणार आहे म्हणतो. देव त्याच्या ऑफिसमध्ये आल्यावर संपूर्ण स्टाफला मीराची ओळख करून देतो. स्टाफमधील सर्वच लोक मीराचं नैसर्गिक सौंदर्य पाहून आपापसात चर्चा करू लागले. सर्वांना कळलं होतं आतापर्यंत की मीरा देवसाठी खास आहे, कारण आज देव पहिल्यांदा स्वतःसोबत मुलीला म्हणजेच मीराला घेऊन आलेला आणि मीरा दिसायलाही अतिशय सुंदर, त्यामुळे हिला त्रास दिला किंवा इथे हिला त्रास झाला तर देव सर आपल्याला सोडणार नाहीत, अशा चर्चा रंगल्या. मीरा रोज देवसोबत ऑफिसमध्ये यायची. यावंच लागायचं तिला त्याच्यासोबत, कारण तो तिला एकटं सोडायला तयारच नव्हता. काही दिवसांनी देवच्या ऑफिसमध्ये नवीनच जॉईन झालेला समीर नावाचा मुलगा मीराचं सौंदर्य पाहून मीराकडे आकर्षित होऊ लागलेला. त्यालाही मीराच्या सौंदर्याने घायाळ केलेलं. तो मीराला लॅपटॉपवर काम शिकवत होता. तो तिच्या मागे उभा राहून तिला शिकवत असताना त्याचा हात मीराच्या हाताला अधूनमधून टच होत होता. देवने हे सर्व दुरूनच पाहिलं. त्याचं रक्त खवळलं. तो सरळ त्या दोघांजवळ आला. समीरची कॉलर पकडून तो अतिशय रागाने बोलला, काय चालू आहे इथे? काही नाही सर, मी तर फक्त मीरा मॅडमना काम शिकवत होतो. तो अतिशय घाबरून बोलतो. मी स्वतः शिकवेन तिला, तू जा इथून. देव कडाडला जणू त्याच्यावर. तो अतिशय घाबरून पळतच तिथून निघून गेला. मीराला जवळ ओढून घेत देव म्हटला, काय करत होतीस त्याच्यासोबत? त्याने तुझ्या हाताला स्पर्श केला आणि तू काहीच नाही बोललीस त्याला? देव, असं काही नाही जसा तुम्ही विचार करत आहात. असं काही व्हायलाही नको, लक्षात ठेव. नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. तो तिच्या कानाजवळ बोलला. बोलताना त्याचे ओठ तिच्या गालाला स्पर्श करत होते. त्याचे गरम श्वास तिला तिच्या गालावर जाणवत होते. त्याही परिस्थितीत त्याच्या स्पर्शाने ती शहारली. पण तो तिला धक्का देतो. ती खुर्चीवर पडते. तो अतिशय रागात तिथून लगेच निघून गेला. रात्री डिनर करताना मीरा विचारते, देव तुम्ही नाराज आहात माझ्यावर? मी काही बोललो तर ते तुला आवडेल का? तो रागाने बोलून जेवू लागतो. त्याचा कठोर चेहरा पाहून तीही काही न बोलता शांत जेवू लागते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आल्यावर तिला कळतं की देवने समीरला जॉबवरून काढून टाकलं आहे. ती देवच्या केबिनमध्ये जाऊन देवला विचारते, देव तुम्ही समीरला कामावरून काढून टाकलं? देव तिच्याकडे न पाहताच म्हणतो, हो. पण का देव? ती विचारते. कारण तो तुझ्यासोबत फ्लर्ट करत होता. तो मला काम शिकवत होता देव. तुम्ही चुकीचं समजलात त्याला. तुम्ही त्याला समजावून सांगू शकत होतात, ती बोलते. तसा देव त्याच्या चेअरवरून उठून तिच्या जवळ उभा राहून तिला बोलतो, तुला चांगलंच माहिती आहे मीरा, मी कसं समजवतो ते. आणि तसंही मी त्याला समजवायला मी त्याचा कोणी रिलेटिव्ह नसून बॉस होतो. तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. तशी ती त्याच्या छातीवर येऊन आदळते आणि मिठीत येते त्याच्या. मीरा बोलते, देव तुम्ही खूपच जास्त पजेसिव्ह होत आहात. पजेसिव्ह? आहेच मी पजेसिव्ह. देव उपरोधिक हसत बोलतो आणि तिच्या चेहऱ्यावरून हळूवार बोट फिरवतो. ती पापण्यांची फडफड करत त्याच्याकडे पाहते. त्याच्या शर्टवरची तिची पकड आपसूक घट्ट होते. तो तिच्या सौंदर्यात हरवतो आणि त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ झुकवतो. तिचे थरथरणारे गुलाबी ओठ पाहून त्याच्या मनात इच्छा निर्माण होते तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये कैद करण्याची. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणारच असतो तर मीरा त्याला स्वतःपासून दूर ढकलून तिथून पळतच निघून जाते. देव केसातून हात फिरवत अस्वस्थ होतो. ड्रॉअरमधून सिगरेट पेटवून ओढू लागतो. देवच्या ऑफिसमध्ये त्याचे मित्र कधी ग्रुप मीटिंगसाठी तर कधी लंचसाठी येत असायचे. आकाश पण यायचा. खूप दिवस झाले आकाश त्याच्या ऑफिसमध्ये आला नव्हता. आज आकाश मुद्दामच देवच्या ऑफिसमध्ये आला. त्याला कळलं होतं मीरा देवची पर्सनल असिस्टंट आहे ते. त्याला त्याच्या मागील अपमानाचा बदला देखील घ्यायचा होता, जो देवने केलेला त्याचा.
तो मीराजवळ येऊन तिच्याशी बोलू लागतो. मीरा, तू देवची पर्सनल असिस्टंट आहेस तर? त्याला पाहून मीरा ओळखते त्याला. तुम्ही बोलते ती. त्याला इग्नोर करण्याचा प्रयत्न करते, पण तो तिच्याशी बोलण्यासाठी तिथेच बसलेला. तो रिसेप्शन काउंटरजवळ उभा होता. तो मीराला विचारतो, देव कुठे आहे? मीटिंगमध्ये आहेत देव, ती बोलते. मीरा, तू देवची पर्सनल असिस्टंट आहेस तर देवच्या खास गेस्टना अटेंड करण्याची तुझी जबाबदारी आहे. तू मला मीटिंग रूम दाखवशील प्लीज? आकाश बोलतो. मीराच्या जराही मनात नव्हतं आकाश सोबत बोलावं किंवा त्याच्याकडे पाहावं, पण ऑफिसमध्ये होती ती. तिथे प्रोफेशनल राहावंच लागलं तिला. मनात नसतानाही म्हटली ती, ठीक आहे, चला दाखवते. आकाश पुढे चालू लागते ती. आकाश तिच्या मागे चालत तिच्यावर क्रूरपणे गालात हसत होता. त्याने आजूबाजूला कोणी दिसत नाही असा मोका पाहून एका कोपऱ्यात मीराला स्वतःजवळ जोरात ओढलं. तुम्ही काय करत आहात? मीरा अतिशय घाबरून बोलली त्याला पटकन. त्या दिवशी माझा अपमान केलेला देवने, आठवलं का? त्याचाच बदला घेत आहे मी. त्या दिवशी देवने माझ्यावर हात उचलून चांगलं नाही केलं. तुझ्यासाठी मीरा, देवने माझा अपमान केला, त्याची शिक्षा तर त्याला भोगावीच लागेल. त्याचा जीव तुझ्यात गुंतलाय ना, म्हणून तुलाच त्रास द्यायचं ठरवलंय मी. तुला त्रास दिल्यावर आपोआप आतून तुटेल, कोलमडून पडेल तो. तेच पाहायचं आहे आता मला. तेव्हाच माझ्या मनाला शांतता मिळेल. बघतोच आज तुझा देव कसा माझ्या तावडीतून वाचवतोय तुला ते. तुम्ही विसरत आहात का? तुम्ही देवच्या ऑफिसमध्ये उभे आहात, ती म्हणते. या इकडे कोणीच येत नाही. मला देवच्या ऑफिसचा कानाकोपरा माहिती आहे, आकाश बोलतो तिला. तशी मीरा जोरात ओरडू लागते, देव देव. आकाश लगेच मीराचं तोंड आवळतो. तिचा आवाज तोंडातच दबला जातो. तिथेच असलेल्या एका केबिनमध्ये तो जबरदस्ती मीराला ओढून नेतो. केबिनचं दार लावतो. तुम्ही चुकीचं वागत आहात. देव सोडणार नाही तुम्हाला, ती बोलते. तसा आकाश क्रूरपणे हसतो. कोणता देव? वरचा देव की तुझा देव? कोणता देव सोडणार नाही मला? मीरा बोलून तो हसत असतो. देव येतील इथे आणि तुम्हाला चांगलीच अद्दल घडवतील, ती रडत बोलते. इकडे देव एक इम्पॉर्टंट फाईल घेण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये येतो तर त्याचं लक्ष रिसेप्शन काउंटरवर जातं. ही मीरा कुठे गेली आता? ती का नाही इथे? देव मीराला तिथे नाही ते पाहून स्वतःशीच बोलतो. मीरा यावेळेस कुठे जात नाही. तो फाईल घेऊन केबिनमधून बाहेर येतो तरी मीरा रिसेप्शन काउंटरवर नसते. आता देव बेचैन होतो. तिच्या विचारांनी मन अस्वस्थ होतं त्याचं. तो मीराला शोधू लागतो. ऑफिस पिऊन समोर येतो त्याच्या. त्याला देव विचारतो मीराविषयी. तेव्हा तो बोलतो, सर, मॅडम त्या तिकडे एका गेस्टसोबत काही वेळापूर्वीच गेलेल्या. तसा देव त्याने सांगितलेल्या दिशेला जाऊ लागतो. एका बंद केबिनमधून मीराच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडतो. प्लीज सोडा मला, जाऊ द्या मला. देव देव. मीरा रडतच त्याचं नाव घेत असते. बाहेर रागात देवच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. कपाळावर आठ्या जमा झाल्या त्याच्या. चिडून त्याने केबिनच्या दारावर जोरात लाथ मारली. दार उघडलं गेलं. आकाशला मीरावर जबरदस्ती करताना पाहतो देव. अतिशय रागाने आकाशला मीराच्या अंगावरून बाजूला ओढतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक पंच ठेवून देतो. त्यानंतर त्याला खूप मारतो देव. आकाश बेशुद्ध होतो. देव आता मीराकडे पाहतो. मीरा भीतीने थरथरत तिथेच जमिनीवर बसलेली, खूप घाबरलेली असते ती. देव तिच्याजवळ जाऊन मीराला कवळा मारतो. मीरा बोलतो तो. धीर देत बोलतो, मीरा घाबरू नकोस, मी आलोय. आता तू सेफ आहेस. देव, मला खूप भीती वाटते, बोलून ती रडू लागते. देव मीराला दोन्ही हातांवर उचलून घेऊन त्याच्या केबिनमध्ये, त्याच्या प्रायव्हेट रूममध्ये नेतो आणि तिला बेडवर झोपवतो. तू आराम कर, मी तुझ्यासाठी कॉफी आणतो, बोलून देव तेथील छोट्या किचनमध्ये जातो. तो स्वतः मीरासाठी कॉफी बनवून आणतो. मीरा, कॉफी पी.
तुला बरं वाटेल, देव बोलतो. नाही, नको, ती बोलते. मीरा, तो आकाश तुला पुन्हा नाही त्रास देणार. ती घाबरलेली असते ते पाहून देव सांगतो तिला. तो मीराला उठवून बसवतो आणि स्वतः तिला कॉफी पाजू लागतो. त्याच्या आग्रहास्तव ती कॉफी पिते आणि पुन्हा बेडवर झोपते. देव तिथून बाहेर पडतो. आकाशचा हिशोब चुकता करायचा असतो म्हणून. दुसऱ्या दिवशी मीरा देवसोबत ऑफिसमध्ये येते. नेहमीप्रमाणे त्यांच्या कामाचं रुटीन चालू होतं. काही दिवसानंतर एक खूप मोठी पार्टी देवने त्याच्या ऑफिसमध्ये ठेवलेली नवीन प्रोजेक्टच्या ओपनिंग निमित्त. पार्टीत खूप सारे बिझनेसमॅन आलेले. पार्टीत देव काही बिझनेसमॅन सोबत बोलण्यात व्यस्त होता, तरी त्याची नजर मीरावर होती. मीरा ऑफिस कलिग सोबत उभी होती. त्याचवेळी एक बिझनेसमॅन मीरा जवळ आला. मिस मीरा, प्लीज माझ्यासोबत डान्स करशील का? त्याने विचारलं. मीराने डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहिलं. मी नाही नाही, मला नाही येत डान्स, ती लगेच म्हटली. बस एवढंच ना मीरा, मी शिकवतो तुला डान्स, बोलत त्याने झटक्यात मीराचा हात पकडून तिला डान्स फ्लोअरवर घेऊन गेला. तिला स्पिन करून स्वतःच्या बाहुपाशात घेतलं त्याने आणि तिचा सुगंध नाकात भरून घेऊ लागला. मीराच्या कानाजवळ पुटपुटला, तू किती सुंदर आहेस. तुला पाहिल्यापासून तुझ्या सौंदर्याचा दिवाणा झालो आहे मी. खूप आवडली आहेस मीरा तू मला. देवने ते पाहिलं आणि तो रागात मीराजवळ आला. तिचा हात पकडून त्याने तिला स्वतःजवळ खेचलं. मीरा तर घडल्या प्रकाराने घाबरलेली. हे इतक्या फास्ट घडलं तिच्यासोबत, त्यामुळे तिला काहीच कळेना. ती वेडावली होती. देव तिला त्याच्या ऑफिस केबिनमधील प्रायव्हेट रूममध्ये रागात घेऊन आला आणि तिला धक्का देऊन बेडवर ढकलून दिलं. तशी मीरा म्हणाली, देव, हे काय करत आहात तुम्ही? तू त्या मुलासोबत डान्स का करत होतीस? देव तिच्या जवळ येऊन तिला रागाने विचारू लागला. ती लगेच बेडवरून उठून बाजूला उभी राहिली. देव पुन्हा रागात तिच्याजवळ उभा राहिला. ती भीतीने काही पावलं मागे गेली आणि भिंतीला धडकली. देव तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवून तो मीराला विचारू लागला, मीरा, बोल, का गेलीस तू त्या मुलासोबत डान्स करायला? देव, प्लीज तुम्ही रागवू नका, मीरा बोलते. बस खूप झालं मीरा तुझं. यापेक्षा जास्त मी सहन नाही करू शकत. उद्यापासून तू ऑफिसला नाही यायचं, तो चिडून बोलला. मी त्याला नाही म्हणणारच होती देव, पण त्या आधीच त्याने मला ओढत त्याच्यासोबत नेलं. तू मला विचारायला हवं होतंस मीरा, त्याच्यासोबत डान्स करण्या अगोदर. मला तेवढा वेळच नाही मिळाला देव, खरं बोलते मी. आणि तसंही मी प्रत्येक गोष्ट देव तुम्हाला विचारून का करू? तुम्ही कोण लागता माझे? तसा देव अतिशय जळजळीत नजरेने मीराकडे पाहून रागात तिच्या जवळून बाजूला होतो. ठीक आहे म्हणतो, आज हा विषय मी संपवूनच टाकतो. मी दाखवूनच देतो तुला मी तुझा कोण लागतो ते. अतिशय रागात बोलून देव रूममधून बाहेर पडतो. मीरा तिथेच खाली जमिनीवर रडत बसते. थोड्या वेळाने तो पुन्हा रूममध्ये आला तेव्हा त्याच्या हातात लाल रंगाची ओढणी होती. त्याने ती मीराभोवती गुंडाळली आणि तो मीराला सोबत घेऊन बाहेर निघाला. देव, काय करत आहात तुम्ही? ती विचारते. आता तू काही एक बोलणार नाहीस, माझ्यासोबत गप चलायचं, तो तिला रागवत बोलतो. तिला बाहेर घेऊन येतो. बाहेर त्याचा वकील आणि त्याचे मित्र होते. सही कर मीरा, तो बोलतो तिला. ती त्याच्याकडे चमकून पाहते. कसले पेपर्स आहेत हे? ती विचारते त्याला. तुम्ही मला फसवत आहात का देव? घाबरून विचारते ती त्याला. तो तिचा हात हातात घेत म्हणतो, नाही मीरा, मी प्रेम करतो तुझ्यावर. तू आवडतेस मला. मला माहिती आहे तुलाही आवडतो मी, पण तू ते बोलून दाखवत नाहीस. आता लग्न करत आहे मी तुझ्यासोबत. मनात कोणताच विचार न आणता पेपर्सवर सही कर मीरा. मी तुझ्यासोबत आहे कायम. देव, पण ती काहीतरी बोलणारच असते तर तो तिच्या ओठांवर बोट ठेवतो. मीरा तर त्याच्याकडे पाहतच राहते. आता अशीच पाहत बसणार आहेस का मीरा?
मी तुझाच आहे. तुला हवं तेवढं तू माझ्याकडे पाहू शकतेस, नंतर सही करतेस ना? वकिलाने मॅरेज सर्टिफिकेटवर दोघांच्या सह्या घेतल्या पटकन. बाहेर मीरा काहीच बोलली नाही. देवनेच तिला काही बोलू दिलं नाही. देव बोलेल तसंच ऐकत होती ती, कारण देवचे खूप जास्त उपकार होते तिच्यावर. देव मीराचा हात पकडून तिला पुन्हा रूममध्ये घेऊन आला. तिला विचारलं त्याने, आता सांग मीरा, आता कोण लागतो मी तुझा? देव, तुम्ही असं लग्न कसं करू शकता माझ्यासोबत? मला विचारलं सुद्धा नाही तुम्ही. तो का? तुला नाही आवडत का मी? तशी ती मान खाली घालते. तो तिच्याकडे पाहून गालात हसतो. सांग मीरा, आजपासून कोणाचं ऐकशील तू? तो तिला त्याच्या मांडीवर बसवत विचारतो आता, आणि तिच्या डोळ्यांमध्ये एकटक पाहत असतो. मीराचा तर विश्वासच बसत नव्हता आज जे काही घडत होतं त्यावर. ते एक स्वप्न असल्यासारखं होतं तिच्यासाठी. बोल मीरा, तो पुन्हा बोलतो तशी ती दचकते. डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले तिचे. ती त्याच्या मिठीत शिरते पटकन आणि त्याच्या छातीवर डोकं टेकवून रडू लागते. तू आजपासून कोणाची पत्नी आहेस मीरा? तो विचारतो तिच्या केसांना कुरवाळत. मीरा हळू आवाजात बोलते, देव, तुमची. मग ऐकशील ना तू आजपासून माझं? ती हो म्हणते. पुन्हा नाही ना बोलणार? तुम्ही कोण आहात माझे? मी तुमचं का म्हणून ऐकू असं? तो तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर करतो. बोलतो, मीरा, मी तुला आवडत नाही का? तसं नाहीये देव, पण ती पुढे बोलायची थांबते. पण काय मीरा? तो बोलतो, तुम्ही आवडता मला, पण मी कबीरवर प्रेम केलेलं, त्याने मला फसवलं. मला पुन्हा प्रेमात पडायला खूप भीती वाटते, आणि माझ्यासारखी साधारण कुटुंबातील मुलगी तुम्ही डिझर्व नाही करत. देव, तुम्ही माझ्यासोबत लग्न करून चूक केली आहे. नाही म्हणत तो तिच्या ओठांवर बोट ठेवतो. तुझ्यासोबत लग्नाला चूक म्हणत आहेस मीरा? तुला माझं प्रेम दिसत नाही मीरा? मी तुझ्या प्रेमात पडलोय. तुझ्याशिवाय एकही क्षण मी जगू शकत नाही. तू कोणत्या कुटुंबातील आहेस याचा मला फरक पडत नाही. आता तू माझ्यासोबत आहेस हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पुन्हा असं काहीच बोलायचं नाही. कळलं तुला? खूप जास्त प्रेम करतो तुझ्यावर मी. सतत माझ्या आजूबाजूला फुलपाखरासारख्या घिरट्या घालत राहावं तू, असं वाटतं मला. तू थोडी जरी नजरेआड झाली ना तरी मी टेन्स होतो. तुझ्यासोबत मला आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. तुला माझं आणि मला तुझं बनवायचं आहे. आपल्यात दुरावा नकोय मीरा. बस आता, पुरे हा दुरावा. मी तुला प्रॉमिस करतो की मी तुला खूप सुंदर आयुष्य देईन. प्लीज मला तुझं बनव मीरा. मला हवंय तुझं प्रेम. मला जास्त वाट पाहायला लावू नकोस प्लीज. त्याचं बोलणं ऐकून डोळ्यातून पाणी कधीचंच आलेलं तिच्या. ती पटकन त्याच्या मांडीवरून उठून बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसते. मीरा, देवने आवाज दिला आणि तो तिच्या बाजूला जाऊन बसला. तिच्या भिजलेल्या पापण्या आणि लाल पडलेला चेहरा पाहून त्यालाच वाईट वाटलं. सोबत स्वतःच्या वागण्याचा रागही आला. तिचा चेहरा वर करत त्याने तिचे डोळे पुसले आणि तिच्या कपाळावर घट्ट ओठ टेकवले. झटक्यात तिला मिठीत घेतलं त्याने. मीराने समाधानाने डोळे मिटले. त्या स्पर्शात सगळं काही आलेलं. मीरा आता रडायची बंद झाली. तिला हवा असलेला त्याचा उबदार प्रेमळ स्पर्श ती अनुभवत होती. त्याच्या मिठीतून बाजूला व्हायची तिची इच्छाच होत नव्हती. मीरा, देवने तिला आवाज दिला. तिने हुंकार भरला. त्याने तिला समोर केली. रडून लाल पडली होती. तिचं ते नाजूक चाफेकळीसारखं नाक लाल झालेलं. त्याला ती भयंकर क्यूट वाटली. त्याला तिला किस करण्याची तीव्र इच्छा झाली. पण तो स्वतःच्या भावनांवर कंट्रोल करत म्हणाला, मीरा, चल घरी जाऊयात. नाही, मला नाही जायचं कुठे. इथेच तुमच्याजवळ राहायचं आहे. मॅडम त्याच्या कुशीत पुन्हा शिरत बोलली त्याला. काही वेळ दोघे एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते. मीराला देव आवडत होता, पण कबीरने मीराला फसवल्यामुळे देवविषयी तिच्या मनात निर्माण होणाऱ्या भावना तिने तिच्या
मनात दाबून ठेवलेला. पण आता देव तिचा नवरा होता. त्याला त्याचा हक्क देणं तिला गरजेचं वाटत होतं. तिने त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या डोळ्यांमध्ये एकदम प्रेमळ आणि आनंदी भाव होते. तोही तिच्याकडे पाहत होता. त्याच्या कातील नजरेत ती हरवली. त्याने तिच्या कपाळावर, गालावर ओठ फिरवले. तिने अंग अकसून घेतलं. त्याच्या नजरेत नशा दिसत होती तिच्यासाठी. त्याने तिच्या मानेत हात घालून आणखी स्वतःजवळ ओढलं तिला. तो त्याचे ओठ तिच्या ओठांजवळ आणतो. तिला तो किस करणारच असतो तर ती पटकन त्याला मिठी मारते. लाजून अतिशय मधाळ आवाजात बोलते ती देव. तो त्याचे हात तिच्याभोवती गुंफतो. हळूवार त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरू लागतात. ती त्याच्या उबदार मिठीत विरघळत चाललेली. त्याच्याजवळ मिठीत असल्यामुळे तिच्या श्वासांची गती कमालीची वाढते आता आणि हृदयाची धडधड सुद्धा वाढते. त्याला कळत होती तिची अवस्था. तिचे श्वास त्याच्या मानेवर रेंगाळलेले असतात. त्याची नजर तिच्या मानेवर असते. तिचे हात त्याच्या पाठीवर स्थिरावलेले असतात. तिच्या स्पर्शाने तो तिच्यात बेधुंद होऊन तो त्याचे ओठ हलके तिच्या मानेवर प्रेस करतो. त्यामुळे तिच्या अंगावर सर्रकन काटा येतो. ती आणखीन जास्त मिठी घट्ट करते. त्याचे ओठ तिच्या मानेवर रेंगाळत असतात. तो पटकन तिच्या मानेत हात घालून त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्यासमोर घेतो. क्षणात तिचे ओठ त्याच्या ओठांमध्ये बंदिस्त करतो. तीही हरवते त्याच्यात. त्याला साथ देऊ लागते. तिचा एक हात त्याच्या मानेवर आणि एक हात त्याच्या पाठीवर असतो. दोघेही बेभानपणे एकमेकांना डीप किस करू लागलेले. तिचे श्वास वाढतात तशी ती हलकेच त्याच्या छातीवर दाब देऊ लागते. तो किस करण्यात मग्न असतो. मीराचे श्वास जास्तच वाढतात तशी ती त्याच्यापासून बाजूला होते. त्याच्या छातीवर डोकं टेकवते. दोघे पण एकमेकांच्या प्रेमरंगात हरवलेले असतात. तिच्या पाठीवर त्याने हळूच अलगद त्याचा हात फिरवला आणि तिने त्याच्या स्पर्शात डोळे बंद केले. दोघांच्याही नजरेत आता प्रणयी सुखाची ओढ होती. त्याने एकाच झटक्यात अंगावरचा शर्ट काढून टाकला. त्याला असं पाहून तिने दीर्घ श्वास घेतला. घसा कोरडा झाला होता तिचा. त्याने तिला खाली झोपून तिच्यावर ओणवा होत त्याने तिला विचारलं, तू तयार आहेस का मला साथ द्यायला? तिची इच्छा राखली म्हणून ती सुखावली. लाजून तिने पटकन चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवले. तो पुढे जायला तयार झाला. कपाळावर ओठ टेकवले तिच्या, मग गालावर आणि आता हळूहळू खाली यायला लागला. तसे तिचे मादक हुंकार वाढू लागले. त्याने तिच्या पोटावर ओठ टेकवले तशी तिने बेडशीट हातात घट्ट पकडली. ती त्याच्या प्रेमासाठी तडफडू लागली. काही क्षणात त्याने तिचे कपडे दूर केले तसं तिने अतिशय लाजून डोळे मिटले. तो तिच्या संपूर्ण अंगावर त्याच्या मऊक्षार ओठांची मोहर उमटवत चाललेला. त्याच्या बेधुंद प्रेमात ती धुंद होत होती. त्याच्या बेभान राखट हातांच्या स्पर्शांनी तिचं संपूर्ण तन मन त्याच्यात झोकून द्यायला आकर्षित करत होता तिला तो. तिचे मुलायम नाजूक हात त्याच्या उघड्या भारदस्त छातीला स्पर्श करत होते. तो तर आता स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवू शकणार नव्हता. त्याने तिच्या कपाळावर, चेहऱ्यावर ओठ टेकवले. आय लव्ह यू मीरा म्हटला तो. काही क्षणात तो तिच्या नाजूक शरीरात सामावून गेला. तशी एक जोराची कळ तिच्या शरीरातून आरपार आली आणि ती भयंकर वेदनेने विव्हळली. तिच्या गळ्यातून निघालेले ते शब्द आणि डोळ्यांमधून आलेलं पाणी त्याने ओठांनी टिपलं. मीरा, त्याने तिला आवाज दिला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं. आता ती शांत झालेली. मीरा, तू ठीक आहेस? त्याने विचारलं. हुंकार भरला तिने आणि मग झाली खऱ्या प्रणयाला सुरुवात. त्या वेदना आता तिला स्वर्ग सुखाची जाणीव करून देत होत्या. हातात हात घट्ट झाले. त्याचे वाढलेले श्वास आणि तिचे मादक हुंकार त्या रूममधील वातावरण धुंद करत होते. तो अतिशय प्रेमाने तिला हळुवारपणे खुलवत होता. ती तर कधीच हरवली होती त्याच्या नशेत. त्याच्या स्पर्शात खूपच जादू होती जी तिला त्याच्याकडे खूप जास्त आकर्षित करत होती. आज त्यांचं सुंदर मिलन होऊन ते दोघे एकरूप झाले आणि त्यांच्यातील दुरावा मिटला.
त्याने तिला मिठीत घट्ट कवटाळून घेतलं. अंगावर ब्लँकेट ओढलं त्याने. त्याच्या उबदार मिठीत काहीच क्षणात ती शांत झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी देव एका हातावर डोकं टेकवून तिला निहाळत होता. तिला जाग आल्यावर ती डोळे उघडून समोर पाहते तर समोर देव असतो. गालात गोड हसत तिच्याकडे पाहत असतो. थँक मीरा. तो तिचे गालावर रुळणारे मोकळे केस कानामागे करत बोलतो. ती त्याच्याकडे बघत नजर खाली करत म्हणाली, कशासाठी थँक्स? त्याच्या नजरेला नजर मिळवण्याची सध्या तिला लाज वाटत होती. थँक यू फॉर एव्हरीथिंग. माझ्या आयुष्यात येण्यासाठी, मला एक्सेप्ट करण्यासाठी, काल दिलेल्या अविस्मरणीय रात्रीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी थँक्स. मी तुझ्यासाठी खूप खास आहे ते मला फील करून देण्यासाठी थँक्स. तो तिच्या डोळ्यांमध्ये बघत तिचा हात हातात घेत म्हणाला. तशी ती अतिशय लाजली. छान गोड हसू उमटलं तिच्या गालावर. त्याच्याकडे पाहण्याची तर हिंमतच होत नव्हती तिची. नजर झुकवून ती फक्त ब्लश करत होती. मीरा, तू लाजताना खूप जास्त सुंदर दिसतेस. आता या क्षणी मला तुझ्यावर पुन्हा खूप जास्त प्रेम करावंसं वाटतंय. तशी मीरा पटकन त्याच्याकडे पाहते. तो तिच्याकडेच पाहत असतो. त्याला स्वतःकडे पाहताना पाहून तीही गोड स्माईल करते. मी तुमच्यासाठी कॉफी बनवते बोलून ती बेडवरून उठू लागली. तसं त्याने पटकन तिच्या हाताला पकडलं आणि स्वतःच्या मांडीवर ओढून घेतलं. मॅडम, आपण ऑफिसमध्ये आहोत कालपासून. आता वेळ नाही इथे थांबायला. घरी जायला हवं आपल्याला. माझ्या प्रेमात विसरलीस की काय हे तू? तसं तिने बावरून त्याच्याकडे पाहिलं. मी फ्रेश होते, ती म्हणाली आणि पटकन त्याच्या मांडीवरून उठून वॉशरूमकडे पळाली. तो केसातून हात फिरवत तिच्या अवस्थेवर गालात हसत होता. दिवसांमागे दिवस सरतात आणि एके दिवशी देव ऑफिसला निघाला असताना मीराला अचानक चक्कर येते. मीरा जमिनीवर पडणारच असते तर देव तिला सावरतो. तो लगेच मीराला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. डॉक्टरांकडून त्याला कळतं मीरा प्रेग्नेंट आहे. देव खुश होतो. हॉस्पिटलमधून देव मीराला घेऊन घरी निघालेला असताना सुमसान रस्त्यावर मध्येच देवची गाडी आकाश अडवतो. त्याच्यासोबत 4 गुंड सुद्धा असतात. आकाश, कशाला आला आहेस इथे? देव मोठ्याने चिडून बोलतो. मीरा घाबरून देवचा हात घट्ट पकडते. मीरा, घाबरू नकोस, मी आहे ना. देव तिला धीर देत बोलतो. आकाश, माझ्या वाटेतून निघून जा, नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील. देव बोलतो त्याला. ओहो, परिणाम वाईट होतील काय? देव, आज तर मी या मीराला माझ्यासोबत घेऊन जाईलच, तेही तुझ्या नाकावर टिचून. तू एकटा कसं वाचवणार हिला? तुझ्यासोबत तुझे गार्डही नाही येत आज. आकाश बोलतो. मला माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी गार्डची आवश्यकता नाहीये. देव चिडून बोलतो त्याला. मी एकटाच खूप आहे माझ्या पत्नीला तुझ्यासारख्या नीच माणसापासून वाचवण्यासाठी. मीरा, तू गाडीत बस आणि डोर्स लॉक कर. नाही देव, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. मीरा रडत बोलते. ते 4 गुंड मीराजवळ आणि देवजवळ पोहोचणारच असतात तर त्याआधी देवने त्यांच्या पायावर पटापट बंदुकीतून गोळ्या झाडल्या. ते पाहून आकाश देवच्या अंगावर धावून आला. देवने आकाशवर गोळी चालवली तसं आकाशने मीरावर त्याच्या गनचा निशाणा पकडला. त्याने मीरावर बंदुकीतून गोळी सोडली. देव पटकन मीरासमोर उभा झाला. गोळी देवच्या खांद्याला घासून निघून गेली. मीरा मोठ्याने ओरडली. देवने चलाखी करून लगेच आकाशवर गोळी चालवली. आकाश जमिनीवर कोसळला. देवला आता खूप जास्त वेदना होत होती. तो जमिनीवर पडणारच असतो तर मीरा त्याला सावरते. ती त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेते. मीरा खूप रडू लागते. तिला रडताना पाहून देव बोलतो. अगं पगली, रडते कशाला? मी ठीक आहे. मला काही नाही झालं. बस फक्त गोळी माझ्या खांद्याला घासून गेले. चल हॉस्पिटलमध्ये जाऊयात. काही तासानंतर हॉस्पिटलमध्ये देव आराम करत असतो. मीरा देवजवळ बसलेली असते. देवने डोळे उघडले. समोर मीराला पाहून त्याने तिला स्माईल दिली. मीराने देवचा हात हातात घेत म्हटलं, थँक यू देव. का? कशासाठी? देवने विचारलं. देव, कबीरने मला फसवलं, पण तुम्ही कबीरपेक्षा किती वेगळे आहात. तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आज
माझा जीव वाचवलात. मला खरं प्रेम काय असतं ते दाखवून दिलं देव तुम्ही तुमच्या प्रेमातून. आय लव्ह यू देव बोलून मीरा देवच्या कपाळावर ओठ टेकवते. मीरा आय लव्ह यू टू. माझं कर्तव्य होतं तुला वाचवण्याचं मीरा. माझं तेवढं प्रेम आहे तुझ्यावर. एक हात तिच्या खांद्यावर टाकून तिला स्वतःजवळ घेत देव म्हणतो. कथा समाप्त. अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.